भोवताली बघा सुंदर निसर्ग सौंदर्य. अशा सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी चाललो रानामध्ये. बघा बघा हे घाणेरीची फुलं किती छान वाटते. तिकडे बघा सुंदर शेती म्हणजे कपाशीची शेती आहे. आता हा रस्ता आमच्या रानात जाते. चाललो आता मी तिकडे. आता हा बघा आमचा रस्ता. रस्त्यातलं चिखल म्हणाव की चिखलातला रस्ता म्हणाव, कसा तरी चिखल पार केला. आता मी इथं घुसता आहो. हे बघा हा असा रस्ता आहे आणि हा जाते दुसऱ्याच्या रानामध्ये. हे बघा इथून रस्ता फुटला म्हणजे आता चिखल नाही थोडे दिवस, तरी पण तिकडं आहे चिखल. आता ह्या रस्त्याने आता मी जातो आता सीधं. समोर बघा आता लागला पांढरा रस्ता, पण यातला चिखल काही तेवढा नरम नाही आहे, चालता येते आपल्याला यातून. हे बघा सुंदर दृश्य आहे. आता खरी कसरत येतच करावी लागते. बघा कसा पांढरा रस्ता चिखलाने माखलेला आहे, पाहून घ्या तुम्ही. आणि सुंदर निसर्ग सौंदर्य. इकडे निंदन चालू आहे लोकांचं. चिखलाचा मोठा अडथळा पार केला आणि बघा समोरसुद्धा चिखलच पसरलेला आहे. रस्त्याच्या कडेने बघा किती सुंदर झाडी आहे. हे आमच्या शेतातलं दृश्य आहे. दाखवतो तुम्हाला आता कपाशी. आता हे बघा कसं छान दृश्य आहे. बघा इथं सुद्धा घाणेरीची फुलं आहे सुंदर सुंदर. आणि इकडे सुद्धा बघा किती जबरदस्त वाटते आहे तुम्हाला. जबरदस्त अनेक अडथळे पार केले आणि शेवटी एकदाचा रानात पोचलो. बघा कशी वाटते आमची कपाशी, पाहून घ्या. ही अशा प्रकारे आमची कपाशी आहे. बघा 1 तास सोललं, 2 तास पकडले, 1 तास सोललं. आमचे बैल चालत नव्हते त्यामुळे काही जास्त खोल दावलंच नाही. गचडा निघाला का नाही का या मधातला. हे बघा घुसाळ्यात गेला येतं. हा निघाला का काही. बैलच चालत नव्हते आमचे त्यामुळे आज झालं. कशी वाटते आमची कपाशी सांगा. आणि आमच्या शेतातलं रानात येत असता दिसणारा चिखल निसर्ग सौंदर्य कसं वाटलं सांगा नक्कीच कमेंट करून.